अशोक खरात प्रकरणातील एसआयटी बरखास्त करण्यात आली आहे असा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्ट करत केलाय। पोर्शे कार अपघात प्रकरणातील बडे बाप की औलाद विशाल अग्रवालला जामीन मिळाला, त्याचं जंगी सेलिब्रेशनही झालं। मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणांमधील आरोपी शीतल तेजवानीला जामीन मिळाला। मुलुंड ते पुणे व्हाया सावरी सातारा ड्रग्ज प्रकरणातील पाळेमुळे खणून काढू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं असलं तरी तपास अधिकारी संदीप डोईफोडे यांच्याकडून तपास कुठपर्यंत आलाय हे सत्ताधारी सांगत नाहीत आणि विरोधक सभागृहात विचारत नाहीत। आता खरात प्रकरणातील एसआयटी बरखास्त झाली आहे म्हणे। लवकरच खरात आणि चाकणकरांना सुद्धा ईडी, एसआयटी, पोलीस सगळीकडून सन्मानाने वाजत गाजत क्लीन चिट व्हायला पाहिजे, म्हणजे कसं हॅपी एंडिंग। 2-3 महिने अधिकाऱ्यांना सुप्रीमो झाल्याचा आनंद, 2-3 महिने सत्ताधाऱ्यांच्या पपेट्सना लुटुपुटू लढण्याचा आनंद, 2-3 महिने मुख्य प्रेक्षकांकडून सगळ्यांचं लक्ष आंबट शौकीन व्हिडिओजकडे वळवण्याचा सरकारला आनंद। आणि खरात चाकण करतं काय बाबा, 10 उंगलियों में घी और सर कढाई में। पेश कोण आहे रे तिकडे? सगळ्या प्रकरणातल्या तपास अधिकाऱ्यांना पद्मश्री, पद्मविभूषण साठीची शिफारस पत्र तयार ठेवा असं सुषमा अंधारेंनी फेसबुक पोस्टद्वारे म्हटलंय। त्यांनी फेसबुक पोस्ट केल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे। खरातनं अनेक महिलांचा छळ केलाय, त्याला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, मात्र त्याला लवकरच जामीन मिळणार असल्याचा अंधारेंच्या आरोपानंतर आता सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। राज्यात काही गंभीर प्रकरण घडलं की सरकार ऍक्शन मोडवर येत आरोपींना ताब्यात घेतं। चौकशीच्या नावेखाली त्यांना अटक करण्यात येते, त्यानंतर आरोपींना शिक्षा झाली की नाही हे कोणालाच माहिती नाही। आता खरात प्रकरणात चाकणकरांना आणि खरातला सन्मानाने वाजत गाजत क्लीन चिट मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।